नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणित विषयाचा खूप महत्त्वाचा घटक घेणार आहोत. कुठला? दिनदर्शिका. दिनदर्शिका म्हणजे काय? की ह्या टॉपिकमध्ये काय होणार तुम्हाला कॅलेंडरवर आधारित प्रश्न येणार आहेत. म्हणजे त्यांचे नाही का वार शोधा किंवा वर्ष शोधा अशा टाइपचे प्रश्न असणार आहे. आणि ह्या प्रकारातले प्रश्न आहेत ना परीक्षेला येतातच. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सर्वप्रथम ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करूया? दिनदर्शिकेच्या मुख्य संकल्पना आहेत ना त्या समजून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दिनदर्शिकेवर आधारित आपण प्रश्नोत्तरे घेऊया. सर्वप्रथम बघूया सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. सामान्य वर्ष म्हणजे काय? की ज्या वर्षाला चारनी निश्चित भाग जात नाही. ठीक आहे. तर सामान्य वर्षामध्ये एकूण किती असतात? एकूण दिवस असतात 365. म्हणजेच 52 आठवडे अधिक एक दिवस. आता अजून काय बोलू शकतो सामान्य वर्ष? सामान्य वर्षालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑर्डिनरी इयर. आता यामध्ये एक ज्यादा दिवस असल्यामुळे ह्या वर्षी सपोज हे सामान्य वर्ष आहे ना, त्याला जो 1 जानेवारीला वार येईल ना, तर पुढच्या वर्षी 1 जानेवारीला त्या वाराचा पुढचा वार येणार. सपोज 1 जानेवारीला सामान्य वर्षामध्ये किती आला? सोमवार. ठीक आहे. मग पुढच्या वर्षी 1 जानेवारीला कुठला वार येणार? मंगळवार. का? तर ह्या वर्षामध्ये एक जादा दिवस आहे. एक दिवस जादा असल्यामुळे वार एका दिवसाने पुढे सरकणार. ठीक आहे. आता अजून एक महत्वाचा, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येतो ना, तोच वार 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारी व 31 डिसेंबर सेम वार येणार. म्हणजे 1 जानेवारीला जर सोमवार असेल ना, तर 31 डिसेंबरला सुद्धा कुठला येणार? सोमवारच येणार. सामान्य वर्षाबद्दलच्या हे जरा माहिती लिहून घ्या. आता बघूया लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला म्हणायचं लीप वर्ष. फॉर एक्झाम्पल 2024. 2024ला जर तुम्ही 4ने भागलं ना 24, तर किती येणार? 4 पंचे 20. शून्य आलं, वरचे 2 आणि 24 आहे. 4 पंचे 4 सक 24. किती बाकी किती आली? 0. म्हणजे 2024ला 4नी निशेष भाग झाला. निशेष म्हणजे काय? बाकी 0 उरते. मग असा 2024 अजून कुठला? 2028 हे काय झाले? ह्याला पण 4ने निशेष भाग झालो. म्हणजे हे काय झाले? लीप वर्ष. लीप वर्षाची स्पेशालिटी काय माहितीये का? लीप वर्षामध्ये एकूण दिवस 366 असतात. सामान्य वर्षात किती असतात? 365. म्हणजे तिथं किती? 52 आठवडे प्लस 2 दिवस एक्स्ट्रा. हे 2 दिवस एक्स्ट्रा असते. म्हणून लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना आहे ना, महिना हा 29 दिवसांचा असतो. 29 दिवसांचा असतो. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती असतो? 28 दिवसांचा. आता इथपर्यंत काय आलं? अजून एक गोष्ट, लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी येतं. ठीक आहे. आता बघा 2024 आणि 2028 ह्यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. म्हणजे लीप वर्ष कितीने रिपीट होत आहे? दर 4 वर्षांनी रिपीट होत आहे. अजून एक, आता हे झालं लीप वर्ष, पण आता थोडासा वेगळा प्रकारे शताब्दी लीप वर्ष. शताब्दी लीप वर्ष म्हणजे एखाद्या वर्षाच्या शेवटी जर 2-2 आलं ना, तर त्यावेळेस कसं भागायचं? तेव्हा त्याला 4ने भागायचं नाही. 2 शून्य आले तर सॉरी. शताब्दी लीप वर्ष म्हणजे काय? की एक साल आहे कुठलं तरी. आता सपोज घेऊया 2000 साल.
ठीक आहे. ह्याच्या शेवटी काय आलंय? 2 शून्य आलंय. मग ह्याला 4 भागत नाही बसायचं. ह्याला कितीने भागायचं? 400 ने. आणि जर बाकीचं शून्य असेल तर ते काय झालं? लीप वर्ष. आता मी ह्याला 400 ने भागते की 2000 ला. बघूया पूर्ण भाग जातोय का 4 ने? 400 ने भागले. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 4 पंचे 20. 400 ने पूर्ण भाग झाला गेलाय 2000 ला. म्हणून हे काय झालं? लीप वर्ष. अजून एक उदाहरण घेऊया. आता चेक करते. 1800 हे वर्ष लीप आहे का? ह्याला मी 4 ने भागते. 4 ने. हे गेले शून्य, हा गेला शून्य, हा गेला शून्य, हा गेला शून्य. आता तुम्हाला समजण्यासाठी राहिलेले 4 ने 18 भागते. 4 पंचवीस 4 चोक 16. बाकी 2 राहिली. हे इथं काय राहिली? बाकी 2. म्हणजे निशेष भाग गेला का 4 ने? नाही. मग म्हणून ह्याला काय म्हणायचं? शताब्दी लीप वर्ष. आता बघा, जर आपण ही चूक केली, 1800 ला मी ना काय करते? 4 ने भागते 400 ऐवजी. 4 चोक 16. ठीक आहे. उरले 2. इथं मी शून्य 4 पंचे 20 आणि 20 वजा केले आणि हा शून्य म्हणून इथं शून्य. आता याला पूर्ण भाग गेला ना, म्हणजे आपलं हे चुकीचं उत्तर मिळालं. त्यांनी काय सांगितलंय? जे साल आहे ना त्याच्या शेवटी जर 2 शून्य आले ना त्याला 400 ने भागून बघायचं. 4 ने नाही तर तुमचं उत्तर चुकणार. आणि सामान्य संख्या असताना म्हणजे ज्याच्या काहीतरी शेवटी 20, 98 असे काहीतरी असणार त्यावेळी तुम्ही 4 ने भागा. पण त्यावेळी त्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य येतील ना त्याला आपण 400 नेच भागायचं. ठीक आहे. आता समजा शताब्दी लीप वर्ष. आता बघूया दिनदर्शिकेची पुढची महत्वाची संकल्पना. आतापर्यंत आपण काय बघितलं? सामान्य वर्ष, लीप वर्ष आणि शताब्दी लीप वर्ष. आता बघूया प्रत्येक वार दर 7 दिवसांनी पुनरावृत्त होतो किंवा रिपीट होतो. आता आपल्याला माहितीये एक आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. सोमवार, रविवार ते शनिवार. पुन्हा काय सायकल सुरू होतं? पुन्हा शनिवार नंतर काय येतं? रविवार. पुन्हा सोमवार, मंगळवार कुठपर्यंत? शनिवारपर्यंत. म्हणजे हेच रिपीट होतं ना. त्यामुळे कुठल्याही दिनदर्शिकेमध्ये कुठलाही एक वार असतो ना तो दर 7 दिवसांनी रिपीट होतो. आता उदाहरण बघूया. आता 2026 सपोज आपण बघितलं 2 फेब्रुवारी 2026. सपोज कुठला वार आहे? सोमवार. सोमवार आहे. आता आपल्याला काय म्हटलंय? एक कुठलाही वार दर 7 दिवसांनी रिपीट होतो ना. मग 2 मध्ये मी 7 मिळवले. किती आलं? 9. तुम्ही 9 फेब्रुवारीला चेक करा. कुठला वार येणार? सोमवारच येणार. सोमवार. त्यानंतर परत 9 मध्ये मी 7 मिळवले. 9 मध्ये 7 मिळवले. 16. 16 फेब्रुवारीला कुठला येणार पुन्हा वार? फेब्रुवारी सोमवारच येणार. म्हणजे तुम्ही कुठल्याही तारखेमध्ये 7 मिळवत गेला ना पुन्हा तो वार रिपीट होतो. का तर आठवडा आपला 7 दिवसांचा आहे. मध्ये खूप महत्वाचा घटक आहे. काय काढायचं? जादा दिवस. जादा दिवसलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऑड डेज. आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलं की सामान्य वर्षामध्ये किती? 1 जादा दिवस आहे आणि लीप वर्षात किती? 2 जादा दिवस आहे. आता ते शोधायचं कसं ना? तर कुठलाही एक कालावधी दिलेला असला ना आपल्याला त्याला 7 ने भागायचं आणि जी बाकी उरते ना ते म्हणजे आपले जादा दिवस असतात. फॉर एक्झाम्पल सामान्य वर्षात बघूया आपण. आपल्याला काय म्हणतात सामान्य वर्षात किती एकूण दिवस आहे? 365. 365. आता मला ह्यातलेच जादा दिवस काढायचे. मला तर उत्तर माहिती 1 पण ते येतं कसं ते बघूया. 7 ने भागूया. 7 ने 365 ला भागूया. 7 5 35. 35. 1 उरला. वरचं 5 खाली घेतलं. 7 दुने 14. 15तून 14 गेले. 1 उरला. म्हणजे ही जी बाकी आहे ना भागाकारातून 7 ने भागल्या त्या संख्येला किंवा त्या कालावधीला किंवा त्या दिवसांना तर जी बाकी उरते तिला काय म्हणायचं? जादा दिवस. म्हणून मी काय बोलले? सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे हे आठवड्यांचा कालावधी आणि त्या आठवडे सोडून किती दिवस उरतायत? 1. 52 आठवडे आणि 1 दिवस आहे. तसंच सेम आता मी काय करते? लीप वर्षात किती असतात सांगितले मी? 366 दिवस असतात ना आणि 2 जादा दिवस. आता ते कसे बघूया? 366 भागिले 7. आता 7 5 35 उरले. हे 1 उरला. वरून 6 घेतले. 7 दुने
14. 16तून 14 गेले, 2 उरले. म्हणजे बाकी काय झाली? जादा दिवस किंवा त्यालाच काय म्हणायचं? ऑड डेज. आता ही संकल्पना आहे ना, ज्यावेळी आपण प्रश्नोत्तर घेऊ ना पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्हाला जास्त चांगली समजेल. पण कुठलाही प्रश्न असू देत, त्याच्यामध्ये तुम्हाला जादा दिवस हे शोधावेच लागणार. मग फक्त लक्षात ठेवायचं की जादा दिवस काढायचे कसे. त्याची पुढची महत्वाची संकल्पना आहे, महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात. बघा, मी स्कॉलरशिपचे क्लासेस घेते. त्यामध्ये मी काय बघितलंय, की खूप सारे मागील प्रश्नपत्रिका आहेत ना, त्यामध्ये ह्यावर एक तरी प्रश्न येतोच. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे हा तक्ता तुम्हाला तेवढा लक्षात राहिला पाहिजे. म्हणजे कुठल्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतात, हे जर तुम्ही हे तक्ता जर लक्षात ठेवला ना, तुमच्या लगेच लक्षात येईल. तर बघा, पहिली तर महिन्यांचे वार किती असतात? 28, 29, 30 आणि 31. जर सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. आणि बरेचसे महिने त्यांना 30 दिवस असतात आणि काहींमध्ये 31 दिवस असतात. ठीक आहे. आता 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या म्हणजे 28 दिवस महिन्याचे असतील ना, तर त्या 5 वेळा येणारे वार किती? कुठलाही 5 वेळा रिपीट होत नाही. कारण की 28 दिवसांचा ज्यावेळेस फेब्रुवारी येतो ना, त्यावेळी 4च आठवडे असतात. म्हणजे कुठलाच वार 5 वेळा येणार नाही. हे झालं, म्हणून हे 2 रकाने रिकामे. त्यानंतर ज्यावेळेस लीप वर्ष असतं ना, त्यावेळी फेब्रुवारीमध्ये किती असतात? 29 दिवस. त्यावेळी एकच वार आहे ना 5 वेळा येतो. कुठला? दिनांक 1 चा वार. म्हणजे सपोज ह्या फेब्रुवारीमध्ये 1 तारखेला कुठला वार आला? रविवार. मग लीप वर्षामध्ये 29 चं जर लीप वर्ष असेल ना, ते 29 जर फेब्रुवारी महिना असेल ना, तर रविवार हा किती वेळा येणार? 5 वेळा. आता ज्यावेळेस 30 दिवसांचा महिना असतो, फॉर एक्झाम्पल एप्रिल, जून, हे सगळे सप्टेंबर, हे 30 दिवसांचे महिने आहेत की नाही, त्यामध्ये 2 वार आहेत ना 5 वेळा येतात. कुठले? दिनांक 1 आणि 2 चे वार. म्हणजे 1 आणि 2 तारखेला ज्यावेळेस जे वार येतील ना, ते महिन्यातून 5 वेळा येतात आणि बाकी सगळे 4 वेळाच येतात. ठीक आहे. त्यानंतर 31 चा महिना असल्यावर जानेवारी, मार्च, डिसेंबर, ऑक्टोबर, जुलै, ऑगस्ट हे सगळे काय झाले? 31 चे महिने झाले की नाही. तर त्यावेळेस एकूण 3 वार आहेत ना, एकूण 3 वार हे 5 वेळा येतात. कुठल्या तारखेचे? 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. हा तक्ता तुमचा पाठच पाहिजे. तुम्ही हा तक्ता लिहून घेऊ शकता वहीत. पुढची महत्वाची संकल्पना आहे दिनदर्शिकेतली, एकाच वारी येणारे दिवस. काही वार आहेत ना महत्वाचे, काही महत्वाच्या तारखा आहेत ना, एखादी जयंती, पुण्यतिथी आहेत ना, ते एकाच वारी येतात. ते कुठले बघूया? महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ एकाच वारी येतात. आता तुम्हाला जर कॅलेंडरमध्ये चेक करायचं असेल ना, तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र दिन कधी येतो? 1 मेला. त्यानंतर महात्मा गांधी जयंती कधी 2 ऑक्टोबरला असते. नाताळ कधी असतो? 25 डिसेंबरला. तर तुम्ही हे जर चेक केलं ना, तर सपोज महाराष्ट्र दिन जर सोमवारी आला ना, तर महात्मा गांधी जयंती, नाताळ हे सुद्धा कधी येणार? सोमवारीच येणार. मग हे कसं लक्षात ठेवायचं की हे 3 एकाच वारी येतात? MMN, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. ठीक आहे. सेम टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बालदिन एकाच वारी येतात. बघा, टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. त्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असतो. त्यानंतर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि 14 नोव्हेंबरला काय असतो? बालदिन. पंडित नेहरूंची जयंती ना. मग ह्या सगळे जर तुम्ही दिवस तारखा चेक केले ना, ते सर्व कुठल्या एकाच वारी येणार, कुठल्या तरी सेम वारी. मग ह्याचा काय, हे कसं लक्षात ठेवणार? TSSB हे 2 लक्षात ठेवायचे. MMN आणि TSSB म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. आता बघूया काही महत्वाच्या तारखा आणि त्या तारखांची वैशिष्ट्ये. आता 26 जानेवारीला काय असतो? भारतीय प्रजासत्ताक दिन. त्यानंतर 30 जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी, त्याला कसं म्हणतात? महात्मा गांधी स्मृती दिन. त्यानंतर 27 फेब्रुवारीला काय असतं? मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा गौरव दिन. त्यानंतर 28 फेब्रुवारीला काय असतो? राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि 1 मेला काय असतो? महाराष्ट्र दिन. 1 ऑगस्टला काय असतं? लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि त्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते. त्यानंतर 15 ऑगस्टला काय असतो? स्वातंत्र्य दिवस असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती.
महात्मा गांधींच्या जयंतीला काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो. त्यानंतर 14 नोव्हेंबरला कुठला आहे, बाल दिन. आणि राहिला 25 डिसेंबर, ह्या दिवशी काय असतं, नाताळ. नाताळ असतो, ह्याच दिवशी येतात ते, ह्याच वारी येतात. ठीक आहे. आता तुम्हाला हे माहिती पाहिजे, पुण्यतिथी म्हणजे काय, ज्या दिवशी ते वारले, आणि जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस. आतापर्यंत आपण तारखा आणि त्यांची वैशिष्ट्ये बघितली. फक्त एक मुद्दाम हा टॉपिक मी सोडला. बघा, राष्ट्रीय बालिका दिवस कधी असतो, 24 जानेवारीला. राष्ट्रीय म्हणजे काय, पूर्ण आपल्या देशभर आपला साजरा करतात. कुठला बालिका दिवस, कधी, 24 जानेवारीला. पण राज्य बालिका दिन वेगळा आहे. राज्य म्हणजे राज्यात, आपल्या महाराष्ट्र राज्यात तेव्हा साजरा करतात, 3 जानेवारीला. ठीक आहे. मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न कसा विचारला, जर त्यांनी राष्ट्रीय बालिका दिन विचारला, तो किती येणार, 24 जानेवारी. आणि त्यांनी फक्त बालिका दिवस किंवा राज्य बालिका दिन विचारला ना, तो कसा धरायचा, 3 जानेवारी. आतापर्यंत ही तारखा वैशिष्ट्य बघितली ना, ती आपली तोंडपाठ पाहिजे. का, तर परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याचदा असं नाही देत की तारीख नाही देणार, त्याची सांगणार की बाल दिनाच्या दिवशी सोमवार होता, तर 31 जानेवारीला कुठला वार येणार, किंवा लोकमान्य टिळक जयंतीच्या पुण्यतिथीच्या दिवशी रविवार होता, तर तुम्ही बालदिनाच्या दिवशी वार कुठला येणार, अशा टाईपचे प्रश्न विचारणार. त्यामुळे तुम्हाला तारखा या तोंडपाठ पाहिजे. आत्ताने जेवढ्या व्हिडिओत तारखा दिल्यात आणि त्यांची वैशिष्ट्ये दिलीत ना, ते तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. आता या टॉपिक बरोबरच हा व्हिडिओ इथेच संपतोय. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, दिनदर्शिकेवरचे वेगवेगळे प्रश्न सोडून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला काय अंदाज येईल की नेमका परीक्षेत कशा टाईपचे प्रश्न येणार आणि त्याची उत्तरे कशी सोडवायची. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.